जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 8 क्रमांकाचा त्यामध्ये प्रथम क्रमांकाची सत्ख्याती, द्वितीय क्रमांकाची आत्मख्याती, तृतीय क्रमांकाची अन्यताख्याती, चतुर्थ क्रमांकाची अख्याती आणि पाचव्या क्रमांकाची सत्ख्याती अशा 5 ख्यातीचा विचार पूर्ण करून त्यासंबंधी शेवटची जी सत्ख्याती आहे तिच्या खंडनासहित अनिर्वचनीय ख्यातीच्या मंडनाचा विचार आपण क्रमप्राप्त करणार आहोत. सत्ख्यातीचं मंडन आपण काल बघितलं ना, मंडन बघितलं काल. तर काल शेवटी शिष्य बोलताना तो म्हणतोय, महाराज याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मते आहेत. म्हणजे पहिली असत्ख्याती शून्यवादी माध्यमिक बौद्धाची, दुसरी आत्मख्याती क्षणिक विज्ञानवादी योगाचार बौद्धाची, तिसरी अन्यथा ख्याती ती आहे प्राच्य नैयायिक गौतम न्यायसूत्राचे अनुयायी, आणि त्याच्यामध्येच नव्य नैयायिक चिंतामणीची सुद्धा एकाने अर्थाध्यास मानला तो प्राच्याने आणि ज्ञानाध्यास मानला तो नव्याने. आणि अख्याती ती आहे सांख्य प्रभाकर मताचा छिदवादी किंवा परमाणुवादी आहे ना, एक परमाणुवादून परिणामवादी. आणि जगत सत्यवादी रामानुजाचार्य यांची आहे सत्ख्याती. तर शिष्याला यापैकी 4 ख्यातीमत असंगत आहे, मान्य आहे. पहिली असत्ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी अन्यथा ख्याती त्यामध्ये प्राच्याची आणि नव्याची, आणि चौथी आख्याती. ही 4 ख्यातीची मत असंगत आहे असं त्याला पटलं. का पटलं? कार्य कारण अधिष्ठान सर्वच जर असत असेल वंद्यापुत्राप्रमाणे, तर असत असणाऱ्या वंद्यापुत्राची प्रतीती येत नाही, तशी असत असणाऱ्या त्या सर्व कार्यकारण अधिष्ठान सर्पाधिकाची प्रतीती येऊ नये. आणि मग येत असेल तर असत वंद्यापुत्राची सुद्धा प्रतीती आली पाहिजे. म्हणून असत ख्यातीमत असंगत आहे असं त्याला मान्य आहे. त्याचप्रमाणे आत्मख्याती, पदार्थ बाहेर सर्पच नाही, नव्हे कुठलाच पदार्थ बाहेर नाही, कार्यकारण अधिष्ठान कोणी नाही, सगळ्याचा आकार कोण धरते? ही बुद्धीच धरते. आणि ती बुद्धीच काय आहे? आत्मा आहे. क्षणिक रूप असून तीच आत्मा आहे असं आत्मख्यातीचं मत आहे. पण मग बुद्धी जर आत्मा असेल आणि ती जर क्षणिक असेल तर बहुत काळ सर्पाची प्रतीती येऊ नये, ती तर येते. आणि बुद्धी जर आत्मा असेल तर प्रतिविज्ञा होऊ नये, तीही होते. म्हणून आत्मख्यातीमत सुद्धा असंगत आहे, त्याला मान्य आहे. आणि प्राच्यने जे अर्थाध्यास म्हणतात, नेत्रदोषामुळे वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जूच ठिकाणी दिसतो, पण दोषामुळे सामर्थ्य घटतं हा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि वारुळस्थ अनेक पदार्थ असताना सर्पच का दिसावा? म्हणून प्राच्याची जी अन्य ठिकाणी असा अर्थाध्यास हे सुद्धमत काय आहे? खंडित आहे. कारण दोषाने सामर्थ्य घटतं, वाढत नाही. निर्दोष नेत्राला पडद्याच्या पलीकडचं दिसत नाही, आणि भित्यादी प्रतिबंध असताना इतका दूरचा सर्प दिसेल कसा? म्हणून प्राच्याचं मत असंगत आहे. म्हणून नव्याने कोणती अन्यथा ख्याती मानली? अन्याचं अन्य रूपाने, म्हणजे रज्जूच सर्प रूपाने दिसतो. कशामुळे? तर नेत्रदोषामुळे. पण हेही मत आख्यातीवाल्याने सांगितलं की खंडित आहे. कारण विषयाधीन ज्ञान असतं, ज्ञेयाधीन ज्ञान असतं, हा नियम आहे. जसं ज्ञेय तसं ज्ञान होईल. ज्ञान आणण्याचं होणार नाही. ज्ञेय जर मोहरी असेल, ज्ञान पर्वताचं होईल काय? उत्तराही नाही. किंवा ज्ञेय जर पर्वत असेल तर ज्ञान मोहरीचं होईल का? तसंही होणार नाही. मग ज्ञेय जर रज्जू असेल तर ज्ञान सर्पाचं होणार नाही. कारण ज्ञान कशाच्या अधीन असतं? ज्ञेयाधीन असतं, असा नियम आहे. ज्ञेयाधीन ज्ञान किंवा ज्ञान म्हणजे तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम, म्हणजे जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. मग ज्ञेय मोहरीचं असेल तर ज्ञान पर्वताचं होणार नाही, तसं ज्ञेय रज्जू असेल तर ज्ञान सर्पाचं होणार नाही. म्हणून अन्यथा ख्यातीमतही असंगत आहे. आणि मग त्या आख्यातीवाल्याने काय सांगितलं? इदम रूपाने रज्जूचं सामान्य पण प्रत्यक्ष ज्ञान, सर्पांशामध्ये स्मृती, आणि प्रमाणाच्या ठिकाणी मंद अंधकार दोष आहे, आणि प्रमाताच्या ठिकाणी भयकंपादी दोष आहे. प्रमाता गोंधळून जातो
आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान आहे आणि इदम रूपाने रज्जूचं सामान्य पण प्रत्यक्ष ज्ञान आहे. या दोन्ही ज्ञान आपल्याला एकत्र होऊन भासते. हा विवेक त्याला होत नाही, कारण तो गोंधळलेला असल्यामुळे. आणि अविवेकाचंच नाव काय? भ्रम आहे. असं अख्यातीवाल्याचं सांख्य प्रभाकराचं मंडन झालं. पण यांनी त्यांचं मत खंडित सांगितलं. कोणी? सत्ख्यातीवाले रामानुजाचार्य. ते म्हणू लागले अहो हे असं विधान बरोबर नाही, त्याची अनुभवाला विरोध आहे. सगळ्यात महत्त्वाचं सर्पांशामध्ये कोणतं ज्ञान मानता तुम्ही? स्मृती ज्ञान मानता. आणि स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि तिथे पदार्थ सन्मुख दिसतो, सर्प. पुन्हा ज्याचा भ्रम निवृत्त झाला त्याला विचारलं तुम्हाला सर्पांशामध्ये स्मृती झाली होती हो की नाही? तो म्हणतो हो. स्मृती कसली? मी प्रत्यक्ष पाहिला म्हणतो. स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि तिथला सर्प सन्मुख दिसतो, म्हणून सर्पांशामध्ये स्मृती म्हणता येणार नाही. बरं, दुसरी गोष्ट, स्मृतीपासून काय होत नसतात? भयकंपादी व्यवहार घडत नसतात. भय होतं, त्याला कापरं भरत नाही, भीती वाटत नाही, तो पलायन करत नाही. आणि ते सर्प पाहून त्याला भीती वाटते, थरथर तो कापतोय आणि तो पलायन करण्याचा विचार करतो. याचा अर्थ सर्पांशामध्ये स्मृती म्हणता येणार नाही. बरं, शेवटी वृत्तीला तुम्ही इदम रूपाने रज्जूचं सामान्य प्रत्यक्ष ज्ञान आणि सर्पांशामध्ये स्मृती म्हणजे तुम्ही किती ज्ञान मानायला लागलात? 2 ज्ञान मानायला लागला. पण वृत्तीला एक वेळेला 2 ज्ञान होत नाही. ना, वृत्तीला एक वेळेला 2 ज्ञान होत नाही. वाटतं आपल्याला शतावधाने दशावधाने, पण हे सुद्धा युक्तीने सिद्ध केलं. कशाचं उदाहरण देऊन? गुलाबाच्या शेकडो पाकळ्या एकाच वेळेला छेद पडला वाटतो, पण एकाच वेळेला छेद पडला का? काहीतरी अंतराय मानला पाहिजे. तसं एका वेळेला वृत्तीला 2 ज्ञान होत नाही, म्हणून आख्यातिमत आहे, असंगत आहे. थोडक्यात अनुभवाला विरोध येतो म्हणून आख्यातिमत सुद्धा असंगत आहे. पण मग सत्ख्यातीवाल्या रामानुजाचार्य हे मत म्हणजे नेमकं कसं आहे? नास्तिक म्हणता येतं का आस्तिक म्हणता येतं का? नोभयम. हे नोभयम याला आस्तिक म्हणावं तर तेही जरा संशयास्पद आहे. म्हणजे अर्धजरतेने आहे. मी 5 वर्षाची म्हातारी पाहिली आहे ना, असं बोलणं हास्यास्पद नाही का? म्हातारी असेल तर 5 वर्षाची नाही, 5 वर्षाची असेल तर म्हातारी नाही. तुम्ही श्रुतीला स्वीकारत नाही असंही म्हणता येत नाही, पण म्हणावं तर पूर्ण सिद्धांत रूपाने स्वीकारत नाही. कारण श्रुतीचा सिद्धांत श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे, असं श्रुतीचं काय आहे? सिद्धांत आहे. आणि तुम्ही काय सत्य मानायला लागला? जगत सत्य मानायला लागला. सर्वच सत्य तुमच्या मतामध्ये. तुमच्या मतामध्ये मिथ्या शब्द सुद्धा काय आहे? आहे ना, मिथ्या शब्द सुद्धा मिथ्या शब्दाला मिथ्या म्हणणं हे सुद्धा तुमच्या मतामध्ये प्रमाद आहे. कारण मिथ्या शब्द सुद्धा सत्य आहे तुमच्या मतामध्ये. मिथ्या तुमच्या मतात काहीच नाही. रजवारचा सर्प, अशुक्तीवरचा रजत, स्थानवरचा पुरुष सगळंच काय आहे? सत्य आहे. म्हणून सुवर्ण पात्रात आच्छादन करून ठेवलेली एक प्रकारची विष्ठा किंवा मित्राच्या रूपात असलेला, माहिती ना, मित्र किंवा पुत्राच्या रूपात आलेला शत्रू, जो पाठीत खंजीर खुपसणारा. कारण सत्यत्व देऊन रोधीशी तरी बद्धता न चुके कालपांतीशी असत म्हणून अविरेशी तरी आस्ताचे मुक्त. कारण सत्यत्व दिलं, वेदांताची इमारतच कोसळली ना. वेदांताला जगत सत्यत्व नको, द्वैतवाद नको, शून्यवाद नको, आहे ना. मग तुमच्या मतामध्ये अनेक सत्य म्हटलं म्हणजे द्वैतवाद आला, अनेक सत्य म्हटलं म्हणजे द्वैतवाद आला. आणि जगतही सत्य म्हटलं म्हणजे वेदांताची इमारत कशावर अवलंबून आहे? जगत आद्यस्थ ठरण्यावर. आणि तुम्ही काय ठरवलं? जगतच पहिलं सत्य. आता वेदांत काय करणार? काहीच नाही. काही भैस पाणे मे सगळंच बसतानाच बसलं ना. म्हणून सगळ्यात घातक कोणतं मत आहे? तर हे सत्ख्यातीचं मत आहे. मग सत्ख्याती मत सत्य का सांगतात? कारण सगळं जगत कशापासून बनलं? इदम द्राव्यम पांचभौतिकम, आहे ना. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. पिंड कशापासून बनला? देह तो पाचाचा आणेला उसना, पंचमहाभूताचा गोंधळ केला एकठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. देह तो पाचाचे झाले. देहच पाचाचे झाले का जगत पाचाचे झाले? देह असंही जगत पाचाचं, पंचमहाभूताचाच विस्तार हे जगत आहे. मग प्रत्येक पदार्थामध्ये कशाचे अवयव आहेत? पंचमहाभूताचे आहेत. मग रज्जू देशामध्ये जसे सत्य अवयव रज्जूचे आहे, तसेच कोणाचे आहे? सर्पाचे आहे. मग रज्जू देश स्थित जे सर्पाचे सत्य अवयव आहे, ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असतं, त्या अवयवामध्ये काय होतं? क्षोभ म्हणजे विकार होतो, सत्य सर्प उत्पन्न होतो. आणि रज्जू ज्ञानानंतर त्याचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस होतो. म्हणून काय मिथ्या आहे? काहीच मिथ्या नाही, सगळंच काय आहे? सत्य आहे. असं कोणाचं मत आहे? रामानुजाचार्य सत्ख्यातीवादी यांचं मत आहे. मग इथपर्यंत ही 5 मतं कोणी कोणाला सांगितली? शिष्याने 5 मतं गुरुदेवाला सांगितली. आणि तो बोलला, काय बोलला? महाराज याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मतं आहेत. सापडल्या पंक्ती सर्वाला? तरंग 4, परिच्छेद 8, त्याच्यामध्ये 5 क्रमांकाची सत्ख्याती. आणि ती बोलून झाल्याच्या नंतर तो आता बोलतोय महाराज. म्हणजे महाराज कोणाला म्हणतो? तो गुरुदेवाला. गुरुदेव याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मतं आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक दुसरा आपले काय करतो?
मत सांगतो. असत्ख्यातीने कोणाचं खंडन केलं? हा आहे ना, मला वाटलंच होतं म्हटलेलं आत्मख्यातीचं तसंच झालं अगोदर. असत्ख्यातीवाल्याचं अगोदर मंडन कोणाचं नाही ना, म्हणून असत्ख्यातीवाल्याने कोणाचंही खंडन केलेलं नाही. पण असत्ख्यातीचं खंडन केलं आत्मख्यातीने, आत्मख्यातीचं खंडन केलं प्राच्य नायक अन्यथा ख्यातीने, आणि प्राच्य नायक अन्यथेच ख्यातीचं खंडन केलं नववे नायक अन्यथा ख्यातीनेच, आणि नववे नायक अन्यथा ख्यातीचं खंडन केलं आख्यातीवाले सांख्य प्रभाकराने, सांख्य प्रभाकराचं खंडन केलं या सत्ख्यातीवाद्याने. असं कितपर्यंत येऊन थांबला तो? 5व्या सत्ख्यातीपर्यंत येऊन थांबला. कोण? शिष्य. तो म्हणतो महाराज याप्रमाणे 5 ख्यातीवाद्याचे मत, एकाचे मत खंडनपूर्वक दुसरा आपले काय करतो? मत सांगतो. पण मग या चौघाची मत असंगत आहे असं मला मान्य आहे. 1 आत्मख्याती, 2 आपलं पहिली असत्ख्याती, 2 आत्मख्याती, 3 अन्यथा ख्याती, 4 अख्याती. या चौघाची मतं असंगत आहे असं मला पटलं. का पटलं? त्याचं कारण आहे. असत्ख्याती आत्मख्याती 2 प्रकारची, अन्यथा 2 प्रकारची, म्हणजे अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास, आणि 3 अन्यथा आपलं आहे ना, 4थी अख्याती, आणि 5 आहे ना. अशा चौघाची मतं काय आहेत? असंगत आहे. हे मला समजले. तुम्हीच एकदा बोला आता, असत्ख्याती मत असंगत आहे असे त्याला का समजले? हो ते बरोबर आहे, पण काय खंडन केलं ते सांगा ना. असताची प्रतीती होत नसते आहे ना. मग असत असणाऱ्या सर्पाची प्रतीती येत असेल तर असत असणाऱ्या वंद्यपुत्राची प्रतीती आली पाहिजे, पण येते का? येत नाही. म्हणून असत ख्यातिमत काय? असंगत आहे. असतचे न प्रती येत म्हणून असत ख्यातिमत असंगत आहे. चला, आत्मख्यातिमत का असंगत आहे त्याला मान्य झालं. सगळ्याचा आकार कोण धरते? बुद्धी धरते. बुद्धी कशी आहे? बरोबर आहे, क्षणिक आहे. मग बुद्धी जर क्षणिक आहे तर सर्पाची प्रतीती कशी यावी? क्षणभर यावी. ती तर बहुतकाली येते. बरोबर. नंतर बुद्धीच काय आहे तुमच्या मतात? आत्मा आहे. बुद्धी जर आत्मा आहे तर काय होऊ नये? प्रतिविज्ञा होऊ नये. ती तर होते, म्हणून बुद्धी आत्मा नाही. म्हणून कोणतं मत असंगत आहे मान्य झालं? आत्मख्याती मत आहे असंगत आहे, मला मान्य झालं. त्याच्या पुढची तिसरी प्राच्याची अन्यथा ख्याती. कुठला सर्प कुठे दिसतो? वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो. कशामुळे? नेत्रदोषामुळे आहे ना. हे मत कोणाचं? प्राच्याचं. पण हे मला असंगत आहे असं मान्य झालं. का बरं? दोषाने सामर्थ्य घडतं आणि हा वाढतं म्हणतो. बरं, तिथे सर्पच आहे का अन्य पदार्थ आहे? ते दिसत नाही, सर्पच कसा दिसेल? म्हणून कोणतं मत असंगत आहे मान्य आहे? प्राच्याची अन्यथा ख्याती असंगत आहे, अर्थाध्यास असंगत आहे, मान्य आहे. मग 9व्याला विचारलं तुम्ही सांगा, तर त्यांनी काय सांगितलं? अन्याचं अन्य रूपाने ज्ञान, म्हणजे कोणाचं कोणा रूपाने ज्ञान? रज्जूचं सर्प रूपाने ज्ञान. पण मला आता सांगा, नियम काय आहे? कशाच्या अधीन काय असतं? ज्ञेयाच्या अधीन ज्ञान असतं. कशाच्या? ज्ञेयाच्या अधीन ज्ञान असतं. जसं ज्ञेय तसं ज्ञान आहे ना. ज्ञेय अन्य ज्ञान अन्य असं होत नसतं. द्या उदाहरण आहे ना. मोहरी ज्ञेय असेल तर ज्ञान पर्वताचं होत नसतं, ज्ञेय पर्वत असेल तर ज्ञान मोहरीचं होत नसतं. ज्ञेय कोण आहे? रज्जू. आणि ज्ञान कोणाचं मानता? सर्पाचं. असं कसं होईल? कारण तद ज्ञेयाधीन ज्ञान असतं. तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम. म्हणून मत खंडित आहे. पटलं आम्हाला. कोणाचं? अन्यथा ख्यातीचं. कोणत्या? नवीन एकाच्या अन्यथा ख्यातीचं मतही असंगत असं आहे, पटलं. आणि इदम रूपाने रज्जूत सामान्य प्रत्यक्ष ज्ञान, सर्पांशामध्ये स्मृती आणि प्रमात्या ठिकाणी भयकंपदी दोष, तो दोन्ही एकत्र होतात. त्या दोन्हीचा अविवेक होत नाही. त्या अविवेकालाच भ्रम सांख्य प्रभाकर म्हणतात. पण हे मत असंगत आहे, पटलं मला. का? एकतर स्मृतीतला पदार्थ सन्मुख प्रत्यक्ष नसतो आणि ते सर्प प्रत्यक्ष दिसतो. भ्रम ज्याचा निवृत्त झाला त्याला म्हणावं तुम्ही प्रत्यक्ष स्मृती झाली होती सर्पांशामध्ये, तो हे मान्य करतो का? बघितला म्हणतो. बघितला म्हणतो म्हणजे अनुभवाशी विरोध आहे. दुसरी गोष्ट, अनुभव आहे का? स्मृतीतल्या पदार्थापासून काय होत नाही? भयकंपदी व्यवहार घडत नाही. इथं भयकंपदी व्यवहार घडतो, पलायनही घडतं. आणि वृत्तीला सगळ्यात महत्वाचं, वृत्तीला एका वेळेला 4 ज्ञान होतात, फक्त 2 होतात. एकच होतं आहे ना. वृत्तीला एका वेळेला एकच ज्ञान होतं, 2 होत नाही. आणि तुम्ही काय म्हणायला लागला? 2-2 मानायला लागला. म्हणून आख्याती मत सुद्धा असंगत आहे, मला पटलं, मान्य झालं. फक्त आता कोण सत्ख्यातीवाले काय? सत्ख्यातीवाले काय म्हणतात? सर्वच काय आहे? सत्य आहे. आणि अशी सत्यमेव जे ते भारतीयाचं संविधान आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे ना. सर्व करी पूर्ण मनोरथ. पण सत्य 4 सांगितले संतांनी आपल्याला नाही. तू का म्हणे? तूची खरा येर वावगा पसारा. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. हे विठ्ठला, सत्य कोण आहेस? तूच आहेस. कागा दावेला जगदाकार. सत्य कोण आहे? परमात्माच आहे. परमात्मा अतिरिक्त सत्य काही नाहीच आहे असं सांगितलं. आणि तुम्ही काय म्हणायला लागला?
सर्व सत्य. रज्जू सर्पेन रज्जूवर भासल्याला सर्पही भासल्याला म्हणायचं नाही, ते आपला शब्द झाला आता आहे ना. त्यांच्या मतात भासला कुठे, तो खराच आहे. रज्जू सर्पन त्यावरचा सर्पही सत्य, शुक्तीही सत्य त्याच्यावरचं रजते स्थाणू सत्य त्याच्यावरचा पुरुषही सत्य, आणि स्वप्नही सत्य, जागृतीही सत्य, ब्रह्मही सत्य, जगतही सत्य. सत्य काय नाही, सर्व सत्य आहे. मिथ्या काय आहे, मिथ्या शब्दच मिथ्या आहे तुमचा आहे ना. सर्व सत्य आहे अशी कोणती ख्याती आहे, सत्ख्याती आहे. आणि त्या चौघाची मत असंगत आहे मला पटलं, पण तो कोणतं मत असंगत आहे अजून वाटत नाही. उलट काय, तुम्ही सुद्धा आतापर्यंत कोणत्या ख्यातीचं येणार कारण झेंडा मिरवू नका याच्यामध्ये, अनिर्वचनी ख्यातीच म्हणू नका. सगळंच काय आहे, सत्य आहे ना. बरं, कोणाला सत्य वाटत नाही जगत, सर्वला सत्य वाटतं. घेतलंच मत, मग लोकशाही आहे आपल्या भारतात, ठीक आहे. भरतखंडी हृदय प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती, भानाम ज्ञान रतनाम रमयते, ज्ञानामध्ये रममान असणारे आपण भारतीय. भारत मतामध्ये काही हुकुमशाही नाही, भारत देशामध्ये लोकशाही आहे. जाऊ द्या, इतर जगाचा विचार सोडून द्या. तुमचे पाठ सांगणारे ऐकणारे यांचंच मतदान घ्या. पाठ सांगणारे ऐकणारे यांचं काय करा, मतदान घ्या. संसार मिथ्या सांगून बिल्डिंग उभारणारे त्यांचंच मत घ्या. तर कशावर मत जास्त पडेल, मिथ्याला का सत्याला? सत्याला. पडली रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. सत्य म्हणून सगळा व्यवहार करतात. पाठापुरतं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म योना परा, आणि उठल्याच्या नंतर सत्यम सत्यम, मिथ्या मिथ्या होऊन गेलं आहे की नाही. मग त्याच्यामुळं कोणतं मत मला पटतं, मग हा कोणाचं प्रतिनिधित्व करतो, हा शिष्य तूर्त कोणाचं प्रतिनिधित्व करतो? नाही, रामानुजय ते सत्य मानतात, पण हा शिष्य बोलताना कोणाचं प्रतिनिधित्व करतो? आपलंच प्रतिनिधित्व करतो. हा आपलाच भूमिका घेतो. आपलं तरी काय आहे, आपल्याला काय वाटतं जगत? बोला, तुम्ही काय नाराज आहे का? आपल्याला जगत सत्य वाटतं का मिथ्या वाटतं, खरं सांगा बरं. आता आपल्याला पटलं, संत ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, आपण एवढे काही नास्तिक नाही, म्हणजे थोडे नास्तिक आहे असं त्याचा अर्थ नाही, पण आपण एवढं आपल्याला माहिती आहे की बाबा संत सांगतात त्या अर्थी जगत काय आहे, मिथ्या आहे. रज्जू सर्पकार भासेले जगडंबर, आहे की नाही. आपला एवढा विश्वास आहे का जगत काय आहे, संत सांगतात त्या अर्थी मिथ्या आहे. पण खरं सांगा, आपल्याला पटलं का? आपल्याला अजून तरी कुठं वाटतं नाही, पण जगत कसं असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे. आणि जगत सत्य एवढं असून जर वाटायला लागलं तर आपण रामानुजाच्या पक्षात गेलो, मग आपलं कल्याण नाही, जवळची भिवंडी ठरलेली आहे, वाटोळच आहे आपलं. त्याच्यामुळं सुवर्ण पात्रात झाकून ठेवलेली विष्ठा. पण तो तूर्त बोलतो की मला या सत्ख्यातीबद्दल आपलं काय मत आहे. आतापर्यंत गुरुदेव बोलले काही नाही. कोण बोलत होता? 5 ख्यातीवाद शिष्यच बोलतो. 5ही ख्याती कोणी सांगितल्या? असत ख्यातीपासून तर सत्ख्यातीपर्यंत सगळी मतं कोणी सांगितली? शिष्याने सांगितले. गुरुदेव शांत आहे, काही बोलत नाही, हलवू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, काही बोलत नाही. नुसती गुरुदेव पाहतात, होऊ दे होऊ दे होऊ दे तुझं, आहे ना. आणि मग त्याचं एवढं बोलून झाल्याच्या नंतर तो म्हणतो, गुरुदेव शिष्यस्त्यहम शादी मामताम प्रपन्नम कार्पण्य दोषोपत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म समूढचैता यच्छ्रेयश्चा निश्चितम ब्रूहितन्मे शिष्यस्त्यहम शादी मामताम प्रपन्नम. ते शिष्य गुरुदेव तो माम शादी करू, असं आहे का त्याचा अर्थ? वैद्य बाबा म्हणायचं असं आहे ना, असा याचा अर्थ नाही. शादी शब्दाचा अर्थ उपदेश आहे ना. ते हिंदीतली शादी घ्यायची नाही, कारण त्या शादीत काय होतं, हा माझा अनुभव आहे, नका घेऊ. अवघड असतं आहे ना. ज्याची नाही ना त्याला कळते असा प्रकार तो आहे. त्याच्यामुळे त्या भानगडीत न पडलेलं बरं आहे. पण तुम्ही म्हणणार तुम्ही अनुभव घेतला, आम्ही कधी घ्यायचा, मरा मग काय. चला, विचारल्याशिवाय सांगून हे काय आहे, शास्त्र आहे. ना पृष्ठहा कश्चित ब्रूयात अन्यायाने पृच्छेतापी न ब्रूयात. विचारल्याशिवाय सांगू नये. एखादा अन्यायाने विचारत असेल तरही सांगू नये, म्हणून गुरुदेव आतापर्यंत बोलत नाही. पण हे काय, विचारल्याशिवाय सांगू नये हे शास्त्र आहे. पण खरं तर असं आहे, काय विचारल्याशिवाय सांगू नये याला देखील शास्त्र आहे. आणि शास्त्र कुठे वापरावं यालाही शास्त्र आहे. ते शास्त्र अनाठाई वापरलं तर शास्त्र शास्त्राने राहत शस्त्र होतं. ते तारक नाही मारक होतं. ते गुरुदेव नामदेव महाराज पठाडे यांनी उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणायला लागले, असे 4 रस्त्याने काशीहून आलेले, काशी करून आलेत, आणि ते रस्त्याने निघालेत, नदीच्या पुलावून चाललेत. एकाचा पाय घसरला, तो खाली पडला, तो म्हटला वाचा रे मला. हे म्हणायला लागले, आपण काय कोण झालो आत्ताच? शास्त्री झालो, पंडित झालो. मग तस्मात शास्त्रम प्रमाण, ते शास्त्र पहा. शास्त्र उलगडलो, त्यात पहिलं वाक्य भेटलं, अर्धम त्यजिति पंडित हा. लगेच त्यांनी सुरा काढला, खंजीर काढला, आणि त्याचं छाटलं, डोकं घेतलं, धड जाऊ दिलं. ते म्हणजे अर्धम त्यजिति पंडित, आपण पंडित आहोत. पण हे पंडित काय झालं, शस्त्र कुठे वापरावं हे कळालं, शास्त्र कुठे वापरावं कळालं नाही.
ते शास्त्र मार्ग ठरलं का तारक ठरलं? मार्ग ठरलं. जिवंत असणाऱ्याला मारून टाकलं. पुढे गेलेत, रात्रभर वल्ले हाणत बसलेत, पण नौका सोडलीच नाही. श्रम तर झाले आणि प्रवास तर झाला नाही. आणि एका त्रयस्थानी सकाळी पाहिलं, यांच्या चेहऱ्यावर फार 12 वाजले, रात्रभर जागरण, भुका लागलेल्या दिसतात तुम्हाला. म्हटले हो, चला मग माझ्या घरी, अतिथी देवो भव. आता घरी आहे ते वाढलं. ते घरी त्यांच्याकडे म्हटले धपाटे केले होते. काही वागा त्याला धिरडे म्हणतात, त्याला थोडंसं मध्ये छिद्र असतं. वदने कवळ घेता झालं, पण ते म्हटले शास्त्र पहा, कारण कुठेही जेवणाच्या अगोदर आपण पंडित आहोत, शास्त्र पाहायला पाहिजे. त्याच्यात वाक्य भेटला काय, छिद्रेषु बहुला अनर्था भवती. जिथे छिद्र असतं तिथे फार अनर्थ असतो. तटातटा उठले, उपाशी मेले. हे शास्त्र नाही का, छिद्रेषु बहुला अनर्था भवती. पण ते कुठे वापरावं? ज्या ठिकाणी ते पहिलं अर्धमतेजिती पंडित कुठे एखादं फळ आहे, आता मोठं कलिंगडासारखं किंवा एखाद्या सफरचंदासारखं असं एखादं फळ आहे, त्याला थोडंसं कुठंतरी डाग आहे, मग ते काय पूर्णच फेकून द्यायचं का? थोडंसं कापून टाकून त्या अर्ध्या उपयोगात आणलं पाहिजे. तिथं अर्धमतेजिती पंडिता शास्त्र लावलं पाहिजे. त्याने तारणाऱ्या ठिकाणी ते बुड त्या ठिकाणी वापरलं, जिवंत असणाऱ्याला मारून टाकलं. इथे छिद्रेषु बहुला अनर्थ होती. हे शास्त्र कुठे वापरावं? तर एखादी नौका आहे, ते बसण्याच्या पूर्वीच पाहावं, याला छोटासा छेद तर नाही ना, कारण ती नौका तारणारी असते आणि मारणारी असते. कारण ते चंचू प्रवेश, मुशल प्रवेशा, थेंबे थेंबे तळे साचे. मध्यंतरी गेल्याच्या नंतर पाणी वाढलं तर ती बुडून मारेल ना. मग अगोदरच पाहावी तिथे छिद्र आहे का नाही. परंतु तिथे जेवणाच्या ठिकाणी वापरलं, अनाठाई वापरलं, ते काय झालं, तारकच्या ऐवजी मार्ग ठरलं. म्हणजे विचारल्याशिवाय सांगून हे सुद्धा काय एक शास्त्र आहे. त्यातली त्यात पुन्हा विचारल्याशिवाय सांगू नये. एखादा अन्यायाने विचारत असेल त्यालाही सांगू नये. सेवा न करता मेवा मागत असेल त्यालाही सांगू नये. शिष्य भावनेने आला असेल, सत्यान्वेषण करण्याकरता असेल आणि आपल्या आत्मोद्धाराकरता जाणून घेण्याची त्याची खरी तळमळ असेल, त्याला मात्र सांगितल्याशिवाय राहू नये. आतापर्यंत हा कोणत्या भ्रमात होता? निश्चयात्मक भ्रमात होता. एखादी व्यक्ती निश्चयात्मक भ्रमात असेल आणि त्याला तुम्ही प्रवचन देऊ लागला, पालत्या गाड्यावर पाणी, काही उपयोग होत नाही. किमान तो संशयात्मक भ्रमात आला, त्याला काही कळालं काही कळालं नाही, कळून घेण्याची त्याची खरी इच्छा आहे. आणि शिष्य भावनेने काय अनुकूलस्य संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षिषेति विश्वास गोप्तु वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणांगती तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शनः. असा तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे, दास्य सकळ जेत ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा तू स्वाधीन करी सुबटा ओळवणे. असं सेवा करून गुरुजीकडे आणि मग सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा करत असेल तर त्याला सांगावं, किंवा खरं जाणून घेण्याची त्याला इच्छा आहे, ऐकण्याची मनस्थिती आहे, मग सांगावं. आतापर्यंत त्याची बघा, गीतेमध्ये बघा ना हो, परमात्मा कितव्या अध्यायात कितव्या श्लोकात बोलले? दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकापासून मग परमात्मा म्हणतात अशुचान वशुचस्तुम प्रज्ञावादंश भाससे गतासून गतासूच नानो सोचिंती पंडिता तुम सोचिचे तस्मात न पंडिता. अगोदर देव काही बोलत नाही, चालू दे तुझं. कोणाला म्हणतात? अर्जुनाला. अर्जुनाने देवाची लाज काढली. सर्वज्ञ देवाला सुद्धा काही कळत नाही, लाजशी ना महागोरी कर्मी सुद्धा म्हणतो ना. पण देव म्हटले, ठीक आहे, काय बोलायचं ते बोल. पण मग मोठी माणसं प्रतिकार करत नाही, पण प्रतिसाद देत नाही. ती प्रतिकार करत नाही पण प्रतिसाद देत नाही. त्यांचा प्रतिसाद न देणं म्हणजे प्रतिकाराच्या पुढचा प्रतिकार असतो. भयंकर माणसाला तो म्हणजे मनुष्याला काय वाटतं, यांनी बोलावं आहे ना, 2 ठेवून द्यावं, पण काय करावं, बोलावं. आणि ते बोलले नाही तर मनुष्याला मेल्यासारखं होतं. अर्जुनाला तेच कळालं का आपल्याला परमात्मा प्रतिसाद देत नाही, याचा अर्थ काहीतरी आपलं चुकतंय. आणि मग अर्जुन म्हणतो, ते कार्पण्य दोष त्याच्या पुढचा श्लोक बघा, आठवला तर, निश्चिदं ब्रूहि तन्मे नयि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमच्छो षड्मिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वस्पत्न वृद्धम राज्यम स्वराणामपि चाधिपत्यम. आहे ना, हे स्वर्गातलं या लोकातलं राज्य जरी प्राप्त झालं तर तुझ्या वाक्य वाचून माझा शोक आता जाणार नाही. देवा तुम्ही मला काय करा, उपदेश करा. आणि मग परमात्मा त्याला काय करतात, उपदेश करतात. मग परमात्मा उपदेश करतात, अगोदर नाही. तसा हा शिष्याने किती प्रवचन दिलीत? 5 प्रवचन दिली, 5 ख्यातीची मतं सांगितली. तोपर्यंत गुरुदेव काही बोलत नाही. पण तो आता म्हणायला लागला, गुरुदेव असत ख्यातिमत असंगत आहे, कारण असताची प्रतीती येत नसते. अन्यथा ख्यातिमत असंगत आहे, कारण प्रतिभिज्ञा होऊ नये, बहुतकाल प्रतीती येऊ नये, ते दोन्ही गोष्टी होतात. प्राच्याची अन्यथा ख्यातिमत असंगत आहे, कारण दोषाने सामर्थ्य घटतं. नव्याची अन्यथा ख्याती असंगत आहे, कारण जसं ज्ञान असेल तसं ज्ञान होतं. आणि स्मृतीतला पदार्थ सन्मुख नाही, स्मृतीपासून भयपलान घडत नाही, वृत्तीला एक वेळेला 2 ज्ञान होत नाही, म्हणून आख्यातिमत या संगत आहे. मला पटलं, पण सत्ख्यातिमत मला पटत नाही, कारण माझाही अनुभव सगळं जगत सुद्धा सत्य म्हणूनच व्यवहार करतं. आणि बरं, अनिर्वचनीय ख्याती म्हणजे अजून अनिर्वचनीय ख्याती तर पुढे आहे, पण ही सत्ख्याती मात्र सगळं जगत सत्य म्हणून सांगतात आणि सर्वत्र हाच व्यवहार चाललेला आहे.
म्हणून या सत्ख्यातीबद्दल आपलं काय मत आहे असं तो गुरुदेवाला विचारतो. काय म्हणतोय बघा, तो म्हणतो या चौघाचे मत असंगत आहे हे समजले, पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत, हे त्यांचे मत युक्त आहे काय, याचा काय करा तुम्ही उलगडा करून सांगा. ते युक्त आहे का अयुक्त आहे, म्हणजे सत्ख्यातीत मत योग्य आहे का अयोग्य आहे याचा उलगाडू करून सांगा. आतापर्यंत इतराचे उलगडा करून सांगा हे त्याने विचारलं नाही, गुरुजीला सांगायचं काम नाही, कारण तो उलगडा त्यानेच केला, त्यालाच ते कळालेलं आहे का बाबा हे का खंडित आहे. कारण प्रत्येकाने परपक्षाचं खंडन आणि स्वपक्षाचं मंडन केलं, आणि ते खंडन करत असतानाच परपक्षाचं मत खंडितच आहे, आणि यांचं मंडित असणारं पुढच्याने खंडित केल्याच्या नंतर तेही खंडित कसं आहे लक्षात आलं. पण आता यांचं पहिल्याचं खंडन मंडनच आहे, खंडन नाही. कोणाचं असत्ख्याती, आणि शेवटच्याचं खंडन केलेलं आहे त्याने मागच्याचं, पण त्यांचं मंडन आहे, त्यांचंही खंडन अजून याच्या दृष्टीने कोणी केलेलं नाही. त्यामुळे पहिली 4 मतं असंगत आहे माझ्या लक्षात आलं, पण सत्ख्याती मत असंगत आहे की काय याचा तुम्ही म्हणजे सुसंगत आहे का असंगत आहे, मनात भाव काय, एवढा सविस्तर विचार मी सांगितला. इदम त्राव्यम पांचभौतिकम आहे ना, याला संतवचनही सहाय्य आहे, आणि सगळ्या जगाताचा अनुभव सुद्धा सत्याचाच आहे. म्हणून गुरुदेव काय म्हणतील, बाबा सत्ख्याती मतच बरोबर आहे, आणि असं गुरुदेव म्हटले तर कामच झालं आहे ना. पुढचा विचार सागर तुम्ही सांगू नका आणि आम्हाला त्रास देऊ नका आहे ना, म्हणजे कामच झालं. सत्ख्याती मत पटल्याच्या नंतर पुढे काय करण्याची आवश्यकता आहे असं कोणाला वाटतं, शिष्याला. पण त्याच्यावर सही शिक्का कोणाचा झाला पाहिजे, गुरुदेवाचा झाला पाहिजे. म्हणून तो गुरुदेवाला विचारतो याचा उलगाडा करून सांगा. तो गुरुदेव त्याला एक प्रकारचा बॉम्बगोळाच टाकतात, बॉम्बस्फोट करतात का बाबा रे हे मत सुद्धा असंगत आहे. पहिली 4 असंगत आहे तुलाच मान्य आहे, ती असंगत कशी आहे तूच सांगितलं, पण सत्ख्याती मत सुद्धा असंगत आहे. त्याने विचारलं का, पंक्ती आशे पहा, मग पंक्ती वाचून घेऊ. सत्ख्याती मत असंगत का, तो म्हणायला लागला सत्ख्यातीवाले कोण बोला, रामानुजाचार्य. कोणता वाद, जगत सत्यवाद, सर्वच यांच्या मतामध्ये सत्य आहे. आणि यांनी खंडन केलं कोणाचं, अख्यातीवाद्याचं. अख्यातीवाद्याचं खंडन करताना का म्हणून खंडन केले यांनी, अनुभवाला विरोध येतो म्हणून अख्यातीमत खंडित आहे असं कोण बोललेत, सत्ख्यातीवाले. अनुभवाला जुळत नाही म्हणून. काय अनुभवाला जुळत नाही, स्मृतीतला पदार्थ सन्मुख असत नाही हा अनुभव आहे, स्मृतीपासून भयपलाने घडत नाही हा अनुभव आहे, आणि वृत्तीला एक वेळेला 2 ज्ञान होत नाही हा अनुभव आहे, आणि अनुभवाला विरोध येतो म्हणून कोणतं मत खंडित आहे असं सत्ख्याती बोललेत. बोलायचं अख्याती मत खंडित आहे असं कोण बोललेत, सत्ख्याती बोलले. मग अनुभवाला विरोध नावाचा दोष येतो म्हणून आख्याती मत जर असंगत असेल तर अनुभवाला विरोध सत्ख्याती मतात येतो म्हणून सत्ख्याती मत सुद्धा काय असंगत आहे. मी तुमचं खंडन करायला गेलो आणि म्हटलं हे तुमचं बरोबर नाही, का बरोबर नाही, अशी कारण आहे, आणि तीच कारण जर माझ्या मतावर असेल तर माझंही मत बरोबरच नाही ना. म्हणजे अनुभवाशी विरोध येतो म्हणून आख्याती मत जर खंडित असेल तर तोच अनुभवाशी विरोध नावाचा दोष कोणच्या मतावर येतो, सत्ख्यातीवर येतो. मग सत्ख्याती मत सुद्धा कसं आहे, असंगतच आहे. कारण अनुभवाशी, हे बघा, दुसऱ्याचं मत खंडित करताना जे दूषण असतं ते स्वपक्षाचं बंधन करताना भूषण होईल का दूषणच राहील, दूषण ते दूषणच. मग अनुभवाशी विरोध हे दूषण आहे ना, कोणाच्या मतावर येतं म्हणून खंडित आहे, आख्याती मतावर विरोध येतो म्हणून खंडित आहे. मग तोच विरोध कोणाच्या मतात येतो, सत्ख्याती मतात येतो, म्हणून सत्ख्याती मत सुद्धा काय आहे, खंडितच आहे असं गुरुदेव म्हणतात. कारण अनुभवाशी विरोध येतो. काय विरोध येतो ते बघा. ही रज्जू आहे, इकडे बघा, ही काय आहे, रज्जू आहे, आणि हिच्यावर भासलेला काय, सर्प आहे. पण भासलेला सर्प आपण म्हणतो आहे ना, हा रज्जूवर सर्प भासतो असं सत्ख्यातीच्या अतिरिक्त कोणाला मान्य आहे, सर्वाला मान्य आहे. पण सत्ख्याती त्या रज्जूवर दिसणारा सर्प सत्य मानतात का मिथ्या मानतात, सत्य मानतात. सत्ख्यातीच्या अतिरिक्त कोण त्या रज्जूवर भासलेल्या सर्पाला सत्य मानतो, कोणीच मानत नाही. कोण सत्य मानतो, सत्ख्यातीवाला, ठीक ना. पण मग सत्य जो पदार्थ असतो त्याची निवृत्ती आपण मागे बघितलेलं आहे पहिल्या स्तरामध्ये. निवृत्ती किती प्रकारची, 2 प्रकारची. एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. नावी उठला खुंट फुटला, कोणती निवृत्ती, लयरूप निवृत्ती. टक्कल पडल्याच्या नंतर आत्यंतिक निवृत्ती. तसं वरी वरी पालवे खोडीजे मुळा तरी उदक घाली जे कैशीनं नाशी निपजे तया वृक्षा, कोणती निवृत्ती, लयरूप निवृत्ती. आणि मुळा साहित्याचं उच्चाटन करणं आत्यंतिक निवृत्ती. मग लयरूप निवृत्ती कशाने होते, क्रियेने अंगत क्रियेने होते आहे ना. लयरूप निवृत्ती क्रियेने होते. कुठे होते, उपादान कारणात होते. कशी होते ती, क्रियेने होते. लयरूप निवृत्ती क्रियेने होते. कुठे होते, उपादान कारणात होते. उपादान कारणात होते म्हणूनच ती लयरूप निवृत्ती आहे ना. तसं मग आत्यंतिक निवृत्ती कशाने होते, अधिष्ठान ज्ञानाने होते. कशात होते, अधिष्ठानात होते, आणि अधिष्ठानात होते म्हणून ती आत्यंतिक निवृत्ती, बरोबर ना. मग आता हा पूर्व पक्ष काय बोलला बघा, सत्ख्यातीवाला,
इकडे बघा, ही रज्जू आहे, रज्जूवर भासलेला कोण आहे? सर्प आहे. मग त्याच्या मनात तो भासलेला नाही. रज्जू देशामध्ये सत्य अवयव कोणाचे? रज्जूचे. आणि तसेच कोणाचे? सर्पाचे. ज्यावेळेस रज्जू सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आहे त्या अवयवामध्ये काय होतो? क्षोभ होतो आणि सत्य सर्प उत्पन्न होतो. आणि रज्जू ज्ञानानंतर त्याचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस होतो. असं बोललं की नाही कोण? सत्ख्याती. मग रज्जू ज्ञानानंतर त्याच्या आपल्या अवयवामध्ये ध्वंस होतो आणि तो सर्प कसा आहे? सत्य आहे. मग सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होते का? नाही. आणि तुम्ही कशाने म्हणायला लागला? ज्ञानाने. मग हा अनुभवाशी विरोध आहे ना. मग रज्जूवरचा इतर हा सर्प आहे, हे सत्य असेल तर याची निवृत्ती ज्ञानाने होईल का? नाही. त्याची काय करावं लागेल? क्रिया करावी लागेल. एखादा मांत्रिक बोला, गारुडी बोला किंवा सर्पमित्र बोला आणि त्याला दूर पाठवा, नाही तर मग धोंडा तरी घाला, काहीतरी क्रियाच करावी लागेल ना. म्हणजे सत्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? क्रियेने. तुम्ही म्हणता रज्जूवरचा सर्प काय आहे? सत्य आहे आणि अधिष्ठान ज्ञानानंतर त्याचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस होतो. हे बोलणं चुकीचं नाही का? कारण सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होत असते. तुम्ही कशाने म्हणायला लागला? अधिष्ठान ज्ञानाने. हे अनुभवाला काय आला? विरोध आला. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बघा, आपलं ठरलेलं आहे, गीता माता आपल्याला सांगते, भारताचा धर्मग्रंथ गीता, गीतेमध्ये सांगितलेलं ना, असतो विद्यते भावो ना भाव विद्यते सता उभयोरूपी दृष्टांत असतो नयोस तत्वदर्शी. असता भावा असतः भावानं विद्यते आणि स्वतः अभावानं विद्यते आहे ना. सताचा काय नसतो? अभाव नसतो. असताचा काय नसतो? भाव नसतो. किंवा अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्याहानी भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना आहे ना. आदीनी अव्यक्तानी, अंतानी अव्यक्तानी, मध्य व्यक्तानी. आधी अव्यक्त आहे, अंती अव्यक्त आहे, मध्यंतरी जरी व्यक्त वाटलं तरी तत्वता काय ते अव्यक्तच आहे. आधी अव्यक्त आहे, अंती अव्यक्त आहे, मध्यंतरी व्यक्त वाटलं तरी ते अव्यक्तच आहे. आणि जे आधी व्यक्त आहे, अंती अव्यक्त आहे, मध्यंतरी अव्यक्त वाटलं तरी ते व्यक्तच आहे. कारण आदो अंती नास्ती वर्तमाने पितंतता. आदो अंती यदास्ती वर्तमाने पितंतता. जे आधी असतं, अंती असतं, मध्यंतरी नाही दिसलं तरी असतंच असतं. म्हणजे आधी नसतं, अंती नसतं, मध्यंतरी दिसलं तरी ते नसतं. आता इकडे बघा, ही कोण आहे? बोलत चला थोडंसं. नाराज होऊ नका, थकू नका, भागू नका, प्रतिसाद द्या आहे ना. मग ही कोण आहे? रज्जू आहे. याच्यावर कोण भासला? हा सर्प भासला. मग आधी कोण आहे? ते रज्जू. आधी म्हणजे भ्रम होण्याच्या पूर्वी कोण आहे? रज्जू आहे. भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर खाली कोण राहते? रज्जूच राहते. मधल्या काळात कोण नाही असं वाटतं? रज्जू नाही असं वाटतं. पण कोण आहे त्यावेळेला? त्यावेळेलाही कोण आहे? खरं रज्जूच आहे. कोण कोण रज्जू सर्परूपाने दिसली? रज्जूच सर्परूपाने दिसली. का रज्जूच आहे ना. आपल्याला भ्रम झाला सर्पाचा. आपल्याला भ्रम झाला सर्पाचा. मग रज्जूलाच काय म्हटलं आपण? सर्प. मग त्या काळात नाही वाटली रज्जू तरी आहे कोण? रज्जू. का बरं? कारण ठरलेलं आहे, आधी असतं, अंत्य असतं. ते मध्यंतरी नाही दिसलं तरी तेच असतं. मग आधी अंती कोण आहे? रज्जू आहे. म्हणून मध्यंतरी नाही दिसले तरी कोण आहे? रज्जूच आहे. आणि त्याच्याच विपरीत आदो अंती नास्ती वर्तमाने पितंतता. जे आधी असतं नसतं, अंती नसतं, मध्यंतरी जरी दिसलं तरी नसतं. आधी काय कोण नाही? सर्प नाही. अंती कोण नाही? भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव होतो ना. मग अंती कोण नाही? सर्प नाही. मग मध्यंतरी जरी दिसलं तरी सर्प नाही. मग सर्पाचा कोणता अभाव? हा पण कोणता? आत्यंतिक. त्रैकालिक आत्यंतिक अभाव. म्हणजे भ्रम होण्याच्या पूर्वी तो नाही, म्हणजे भूतकाळात. भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर नाही, म्हणजे भविष्यकाळात. आणि मग जो भूतकाळात नाही, भविष्यकाळात नाही, तो वर्तमान काळात दिसला तरी तो नाहीच ना. मग सर्पाचा कोणता अभाव सिद्ध होतो? त्रैकालिक अत्यंत अभाव. कोणत्या मते? सत्ख्यातीच्या अतिरिक्त सर्वच मतामध्ये. सत्ख्याती तेवढ्या काळात कोणता सर्प मानता? सत्ख्याती मधल्या काळात कोणता सर्प उत्पन्न होतो म्हणतात? सत्य सर्प उत्पन्न होतो म्हणतात. पंचमहाभूतकार्य कोणता सर्प उत्पन्न होतात आहे ना. मग सत्ख्यातीच्या मते त्रैकालिक अत्यंत अभाव त्या सर्पाचा जुळतो का? अनुभवाला विरोध येतो की नाही? आणि हा अनुभवाला विरोध येतो म्हणजे दोन गोष्टी. एकतर सत्ख्यातीच्या अतिरिक्त कोणी त्याला सत्य म्हणत नाही. बरोबर. सत्य पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होत नाही. आणि तिसरी गोष्ट, जो पदार्थ आधी अंती नसतो तो मध्यंतरी नसतो, म्हणजे त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. हाही अनुभव सत्ख्यातीने जुळत नाही. आणि अशा तीन गोष्टी अनुभवाच्या विरुद्ध आहे. म्हणून सत्ख्यातीमत सुद्धा काय आहे? असंगत आहे. असं कोण कोणाला सांगतं? तो म्हटला ना, गुरुदेव याचा उलगडा करून सांगा. तो उलगडा हाच आहे. काय आहे? सत्ख्यातीमत सुद्धा असंगत आहे. का? अनुभवाला विरोध येतो. आणि हे दूषण त्यांनी कोणाला दिलं होतं? आख्यातीवाल्याला. कोणी? सत्ख्यातीवाल्याने. सत्ख्यातीवाल्याने अनुभवाला विरोध येतो म्हणून आख्यातीवाद मत असंगत आहे असं जर सत्ख्याती म्हणत असेल तर गुरुदेवाने उष्ट्रलकुटिका न्यायाने त्यांना सांगितलं की तोच अनुभवाशी विरोध नावाचा दोष कोणावर येतो? या सत्ख्याती तुमच्यावरही येतो. म्हणून तुमचं मत सुद्धा काय आहे? असंगतच आहे. ठीक ना. असंगतपणा का आपल्या लक्षात आला? तर पंक्ती वाचून घेऊ वेगामध्ये. श्री गुरु
श्रीगुरु बोलतात कोणाला? शिष्याला. सत्ख्यातिमतही कसं आहे? असंगत आहे. अनुभवाशी त्याचा काय आहे? विरोध आहे. त्याचा म्हणजे कोणाचा? सत्ख्यातिमताचा अनुभवाशी काय आहे? विरोध आहे. कारण शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्याच्या नंतर, शुक्तीच्या ज्ञान झालं म्हणजे जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होत आहे की नाही. मग शुक्ती रज्जूच्या आज्ञाने भासली की नाही ओंकार महाराज? शुक्ती कोणी बोलू नका, त्यांना 5 रुपये बक्षीस आहे खरं बोलले तर. शुक्ती आपल्या शुक्तीवरचं रजत हे रज्जूच्या आज्ञाने भासलं की नाही? मग ते रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होईल की नाही? खरं सांगायचं, शुक्तीवरचं रजत हे रज्जूच्या आज्ञाने भासलं की नाही? मग कोणाच्या आज्ञाने भासलं? शुक्ती आहे, शुक्तीवर रजताचा भ्रम होतो की नाही? मग शुक्तीवर रजताचा भ्रम तो रज्जूच्या आज्ञाने भासला की नाही? हा, मग आता 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 मला 50 रुपये द्यावं लागेल तुम्हाला. अहो, शुक्तीच्या आज्ञाने रजत भासतं, पण ते शुक्तीच्या आज्ञाने भासेल का रज्जूच्या? शुक्तीच्या ना. मग मी रज्जूच्या म्हणतो तरी तुम्ही हो म्हणता, म्हणजे आता तुमच्याकडे माझे 50 रुपये आहे ना. शुक्तीच्या आज्ञानाने रजत आहे ना, सर्प आहे ना, रज्जूच्या आज्ञाने भासतो, पण रज्जूच्या आज्ञानाने शुक्ती रजत नाही भासत. कोण भासतो? सर्प भासतो. शुक्ती रज हे जोड्या ठरलेल्या ना, शुक्ती रजत, स्थाणू पुरुष, रज्जू सर्प हे ठरलेले आहे की नाही. म्हणून शुक्तीच्या आज्ञानाने कोण भासेल? रजत भासेल. मग रजत कोणाच्या आज्ञाने भासेल? शुक्तीच्या का रज्जूच्या? हा, आता आता सांगा का? शुक्तीच्या आज्ञानाने कोण भासेल? रजत भासेल. ही इथं तो दृष्टांत दिला म्हणून बोललो बघा. कारण शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची काय होते? निवृत्ती. मग शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्याच्या नंतर विचाराने सर्वास असा अनुभव येतो की काय अनुभव येतो? आम्हा शुक्तीच्या ठिकाणी कोण भासते? रजत. आम्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याच्या पूर्वी तिथे रजत नव्हते. कोणते? हा, असा शब्द का टाकला? कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. ज्या अर्थी प्रतीतीला आला त्या अर्थी तो पदार्थ असला पाहिजे, फक्त तो व्यावहारिक रजत त्या ठिकाणी नाही. सराफाच्या दुकानातली चांदी त्या ठिकाणी नाही, भासलेली रजत आहे. म्हणून म्हणतात आम्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याच्या पूर्वी तिथे व्यावहारिक रजत नाही. आता शुक्ती ज्ञानानंतर म्हणजे भविष्यकाळात त्याही वेळेला तिथे व्यावहारिक रजत नाही. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी शुक्तीच्या सामान्य ज्ञानाने विशेष आज्ञानाने कोण दिसत होते? रजत दिसत होते. त्याही वेळेला तिथे कोणते रजत नव्हते? व्यावहारिक रजत नव्हतेच नव्हते. याप्रमाणे त्या रजताचा म्हणजे भ्रम होण्याच्या पूर्वी तिथे व्यावहारिक रजत नाही, भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर तिथे व्यावहारिक रजत नाही, दिसतं त्याही काळाला व्यावहारिक रजत नाही. म्हणजे तिन्ही काळात नाही, म्हणजे त्रैकालिक अत्यंत अभाव. कोणाचा? रजताचा. कोणाच्या ठिकाणी? शुक्तीच्या ठिकाणी. आणि हा कोणाच्या मते जुळत नाही? शुक्तीच्या ठिकाणी रजताचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे की नाही? व्यावहारिक रजत भ्रम होण्याच्या पूर्वी तिथे नाही. बोलत चला. व्यावहारिक रजत भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर तिथे नाही. ज्या काळात वाटलं त्याही काळात व्यावहारिक रजत नाही. मग व्यावहारिक रजताचा शुक्तीच्या ठिकाणी कोणता अभाव? त्रैकालिक अत्यंत अभाव. आणि हा व्यावहारिक रजताचा शुक्तीच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव कोणाच्या मते जुळत नाही? छान. सत्ख्यातीमध्ये जुळत नाही. कारण सत्ख्यातीवाले तेवढ्या काळात त्याला काय म्हणतात? सत्यच मानतात ना. म्हणून अनुभवाशी विरोध येतो. कोणत्या मताचा? सत्ख्याती मताचा. म्हणून सत्ख्याती मत सुद्धा काय आहे? असंगत आहे. कोणाच्या? कोणत्या मताप्रमाणे? नाही नाही, अनिर्वचनीय ख्यातीप्रमाणे, त्याच्या अगोदरच्या अख्याती मताप्रमाणे. अनिर्वचनीय ख्याती तर सिद्धांत आहे ना, म्हणून सत्ख्याती मत सुद्धा अनिर्वचनीय मत सुसंगत आहे, बाकी सगळी मतं असंगत आहे. म्हणून कोणत्या मताप्रमाणे? तर आख्याती मताप्रमाणे. आख्याती मत कशाला जुळत नाही म्हणून खंडित आहे? अनुभवाला जुळत नाही म्हणून खंडित आहे. तसं सत्ख्याती मत सुद्धा कशाला जुळत नाही? अनुभवाला जुळत नाही. कोणता अनुभव? त्रैकालिक अत्यंत अभाव. कोणाच्या ठिकाणी? कोणाचा? शुक्तीच्या ठिकाणी रजताचा. कोणता अभाव आहे? त्रैकालिक अत्यंत अभाव. शुक्तीच्या ठिकाणी कोणत्या रजताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे? व्यावहारिक रजताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि हा अनुभव कोणाच्या मते जुळत नाही? सत्ख्याती मताने जुळत नाही. म्हणून कारण सत्ख्यातीवाले पहिल्या मधल्या काळात तिथं कोणतं रजत उत्पन्न झालं म्हणतात? सत्यच रजत उत्पन्न झालं म्हणतात. म्हणून हा अनुभव त्रैकालिक अत्यंत अभाव सत्ख्याती मताने जुळत नाही. म्हणून सत्ख्याती मत काय आहे? असंगत आहे. असं कोण कोणाला सांगते? श्री गुरु या शिष्याला सांगतात. ठीक ना. बघा आता शुक्ती ज्ञानानंतरही नाही. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळेस सुद्धा तेथे म्हणजे कुठे? सराफाच्या दुकानात है ना. हा, सोनाराच्या दुकानात का शुक्तीच्या ठिकाणी?
आहे ना, नाही तर सरपाच्या दुकानात मला तिथे व्यावहारिक रजत आहे ना, कुठे नाही. शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजत नाही, ठीक ना. मग थोडंसं असं गांभीर्याने घ्यायचं. उगा आपल्याला कळालं म्हणून अगदी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का लगेच शब्द हुकू शकतो. इथे काय, हे बघा, रामकथा भागवत कथा ऐकताना मध्यंतरी एक झोपही काढली आणि पटकन श्रोत्याला विचारले, सीताची रामाची सीता कोण, तो लगेच म्हणणार पत्नी, आहे ना, कारण ते कथा भाग आहे तिथे चालतं. पण इथे 1 मिनिट जरी मनुष्य बाहेर गेला तरी धोका खाण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे प्रत्येक क्षण कसा असला पाहिजे, सावध असला पाहिजे. बघा, कालच अभंग झाला, सावध झालो, आहे ना. आणि हरीच्या आलो जागरणा. मग हरीच्या जागरण म्हणजे अनिर्वचनी ख्याती जाणून घेण्याकरता सावध असलं पाहिजे. बघा, याप्रमाणे रजत ज्ञानाची पूर्वी म्हणजे भूतकाली, आणि रजत ज्ञानाच्या वर्तमानकाली, आणि शुक्ती ज्ञानानंतर भविष्यकाळी म्हणजे तिन्ही कालात जी वस्तू नसते त्याचाच कोणता अभाव असतो, त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. मग शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो, आहे ना. कारण व्यावहारिक रजत भ्रम होण्याच्या पूर्वी तिथे नाही, भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर नाही, आणि मधल्या काळात जरी दिसलं तरी नाही. हा त्रैकालिक अत्यंत अभाव सत्ख्यातीच्या मताने जमतो का? हा त्रैकालिक अत्यंत अभाव सत्ख्याती मताने जुळत नाही. आणि असाच दोष म्हणजे अनुभवाशी विरोध नावाचा दोष. असाच दोष म्हणजे त्याचा अर्थ काय करायचा, अनुभवाशी विरोध नावाचा दोष यांनी म्हणजे कोणी, सत्ख्यातीवाल्याने कोणाला दिला होता, मागच्या आख्यातीवाला दिला होता. तोच दोष कोणावर येतो, त्यांच्यावर येतो. मग अनुभवाला विरोध येतो म्हणून आख्यातीमत जर असंगत असेल तर तोच अनुभवाशी विरोध नावाचा दोष सत्ख्यातीमतावर येतो, म्हणून सत्ख्यातीमत सुद्धा काय, असंगतच आहे, ठीक ना. आणि असाच दोष त्यांनी आख्यातीवाद्यास दिला तर त्यांचे सत्ख्याती तो म्हणजे अनुभवाशी विरोध नावाचा दोष आहेच, म्हणून सत्ख्यातीमतही काय आहे, असंगत आहे. शिष्याला दिलासा होता, धीर होता, कोणत्या मताचा, सत्ख्यातीचा, आणि तोही गुरुदेवाने सांगितलं ते मत काय आहे, असंगत आहे. त्याला आता प्रश्नच पडला. हे बऱ्याच वेळेस अभंग म्हणत असतात महाराज, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिक मनुष्याला संताचा महिमा कळत नाही. मग आता शब्दाने तुम्ही सांगा तर म्हणले शब्दाने कळत नाही. म्हणले मग एखादं उदाहरण द्या. म्हणजे बहुदुधळ जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. म्हटले उदाहरणाने देता येत नाही. मग आता निराश झाले श्रोते, कारण शब्दाने सांगता येत नाही, उदाहरण द्या देता येत नाही. मग सगळ्यांनी खाली माना घातल्या. म्हणजे का नाराज झाला? म्हणजे आता संताचा महिमा आम्हाला कसा कळेल? तो कोबरा म्हटले कळेल. अहो म्हणले शब्दाने सांगता येत नाही आणि दृष्टांत देता येत नाही, कसा कळेल? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमाने येईल कळू. तुम्ही व्हा, तुम्हाला ते कळेल. तुम्ही झालाच नाही तर जो जेथीचे गौरव नेणे तयासी ती भंगुळवाने अप्रसंगतेने तो म्हणा वाचकी. मग आता तशी स्थिती आहे. सत्ख्यातीचा दिलासा होता तरी संत श्रीगुरु म्हणतात त्यांना सुद्धा कळालं नाही. म्हणजे सत्ख्याती सुद्धा काय असंगत आहे, खंडित आहे. म्हणजे पहिल्या 4 ख्याती खंडित आहे याला मान्यच आहे. कोणती मंडित आहे वाटलं याला? सत्ख्याती. गुरुदेवाने सांगितले ती खंडित आहे. याचा पडला चेहरा कोणाचा? शिष्याचा. तो म्हणू लागला मग असं जर असेल तर आता रज्जू सर्पाच्या बाबतीत कोणती ख्याती सुसंगत आहे, कोणती ख्याती मानली पाहिजे? मला माहिती होत्या 5, त्या 5ची तुम्ही 5 वाटेने त्यांची विभाग केले म्हणजे त्या खंडित आहे. कारण 4 तर मलाच माहिती होत्या खंडित आहे आणि एक तुम्ही सांगितली खंडित आहे. मग आता मंडित ख्याती कोणती? रज्जू ठिकाणी सर्प प्रतीतीला आला की नाही? मग अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती ते का बोला नाही. दिसला त्या अर्थी त्याला काहीतरी सत्ता दिली पाहिजे. बरं त्याच्या बाबतीत त्याला सत्य तर म्हणता येत नाही. मग आता कोणती ख्याती मानावी? गुरुदेव म्हणू लागले वेदांत पक्षाचं मत अत्यंत शुद्ध आहे. कोणत्या पक्षाचं मत? वेदांत. म्हणजे अत्यंत शुद्ध म्हणण्याचं कारण काहीच श्रुतीला जुळतं युक्तीला नाही, काहीच युक्तीला जुळतं अनुभूतीला नाही. तो कोबऱ्या म्हणतात वरकड कोठे काही आणि एक आहे एक नाही. पण तिन्ही नाही असं नाही, तिन्ही आहे. श्रुतीला जुळतं, युक्तीलाही जुळतं, अनुभूतीलाही जुळतं. असं कोणतं मत? वेदांत पक्षाचं मत. म्हणून ते मत कसं आहे? अत्यंत शुद्ध आहे. गुरुदेव मग ती कोणती ख्याती मानतात या 5 पैकी? म्हणले 5 पैकी कुठलीच मानत नाही. ख्याती मानतात पण 5 पैकी मानत नाही. मग कोणती ख्याती मानतात? ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. असं कोण बोलतात? श्री गुरुदेव बोलतात. शिष्य काय बोलला, श्री गुरु काय बोलले ते आपण पाहिलं वाचतो. बघा, शिष्य म्हणतो महाराज सत्ख्याती मत असंगत आहे तर रज्जू सर्प शुक्ती रजत यांचे ज्ञानाच्या वेळी म्हणजे भ्रमातल्या पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी रज्जू सर्प असेल, शुक्ती रजत असेल, आहे ना, जेवढे काही भ्रमातले पदार्थ असेल त्यांच्या ज्ञानाच्या वेळेला जर 5ही मत असंगत आहे मी सांगितलेले, तर मग कोणते मत योग्य आहे? कृपा करून सांगा, उलगाडा करून सांगा. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. गुरुदेव लगेच बोलायला लागले, हे शिष्य वेदांत पक्षाचे मत कसे आहे? अत्यंत शुद्ध आहे. कसे काय ते? अत्यंत शुद्ध आहे. अत्यंत शुद्ध आहे म्हणजे ते कशाच्या विरोधात आहे? कशाच्याच विरोधात नाही. कशाचे म्हणजे किती निकष आहेत? 3. 1
आताच बोललो ना, बोला ना, बरोबर आहे. श्रुती 2, युक्ती 3, अनुभूती. योग्य श्रुती प्रमाण पाहिजे, दुसरं युक्तीने ते सिद्ध झालं पाहिजे, आणि महापुरुषाचा तसा अनुभव पाहिजे. तुकोबराय म्हणतात की नाही, तुकोबरायला एखादं बोलायचं झालं तर तुकोबराय म्हणतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, आहे ना. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार, योगयाग तपे केले तयाने अमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रि अक्षरी सोपा. म्हणले का जपा, का जपा? तुकोबराय म्हणले, अरे वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. हे काय दिली? श्रुती दिली. काय नोहे केले एका चिंतित विठ्ठल, हे काय दिली? युक्ती दिली. आणि अनुभव, तुकोबराय म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. म्हणजे काय करतात संत? कुठलीही गोष्ट बोलताना पहिले काय देतात? श्रुती प्रमाण देतात, नंतर युक्ती देतात, नंतर अनुभूती देतात. मग आता तुम्ही कोणतं मत अत्यंत शुद्ध आहे म्हणता तुम्ही? वेदांत पक्षाचं मत अत्यंत. वेदशांत वेदांत, वेदाचा अंतिभाग म्हणजे कोण? ज्ञानकांडाचा. कोणते? मग वेदाचा अंतिभाग ज्ञानकांडाचा, मग वेदशांत वेदांत, वेदाचा अंतिभाग ज्ञानकांडाचा. ज्ञानकांडाचं प्रतिपादन करणारे किती उपनिषद? दशोपनिषदे. वरी उपरी दशोपनिषदे, जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटे सुगंधी शोभती भली. अशा दशोपनिषदाने प्रतिपादन केलेलं मत म्हणजे वेदांत मत कसं आहे? अत्यंत शुद्ध आहे. ते कशाला जुळतं? त्याला श्रुती आहे, पुन्हा योग्य युक्ती आहे आणि अनुभूती आहे. पण गुरुदेव ते कोणती ख्याती मानतात? कोणती ख्याती मानतात उपनिषदामध्ये? अनिर्वचनीय ख्याती मानतात. बघा, म्हणून म्हणतात हे शिष्य वेदांत पक्षाचे मत अत्यंत शुद्ध आहे, ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. त्या ख्यातीच्या रीतीने, त्या म्हणजे कोणत्या मग? अनिर्वचनीय ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची, रजताची किंवा स्थानवरच्या पुरुषाची आणि विष्टी समष्टी जगताची सिद्धांतात या सर्वाच्या ज्ञानाची संगती कशी लागते? उत्तम लागते, ज्याच्यामध्ये कुठलाही विरोध येत नाही. गुरुदेव असं बोलले तो कळलं असं करायला लागला, हसायला लागला. रामकृष्ण हरी. तुम्हाला अगोदर कळालंच नाही ना असं करणार. गुरुदेव म्हटले काय झालं तुला? तो म्हणलं काय झालं म्हणजे काय? निर्वचन आणि अनिर्वचन. निर्वचन शब्दाचा अर्थ बोलणं, सांगणं, स्पष्टीकरण करणं. आणि अनिर्वचन, न निर्वचन, अनिर्वचन नाही तत्पुरुष समास आहे ना. म्हणजे निर्वचन म्हणजे सांगणं आणि अनिर्वचन म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखं नाही. म्हणजे तुम्हा वेदांती लोकाला या रज्जू सर्पाच्या प्रतीतीच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही किंवा बोलता येण्यासारखे नाही. म्हणजे ते बोलत होते त्याला बोलू द्यायचं नाही. कोणाला? याच्या अगोदरची ख्याती नाही, चौघत खंडच झाले समजा, पण पाचवं कोण? सत्ख्याती. ते बोलत होते त्यांना बोलू द्यायचं नाही. तुम्ही बोला आम्हाला काहीच बोलता येत नाही, बघा पाहू ना. मग ते बोलत होते त्यांना बोलू द्यायचं नाही, आम्हाला तुम्हाला बोला म्हटलं आम्हाला काही बोलता येत नाही. मग तुमची अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय? कोण बोलतो? शिष्य बोलतो. बघा वाचतो. शिष्य म्हणतो श्री गुरु, अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम कसं वाटतं? चमत्कारिक वाटतं. चमत्कारिक वाटते, कारण निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा काय होतो निर्वचन शब्दाचा अर्थ. आणि निर्वचनचे पुढं न निर्वचन, अनिर्वचन, न लोपो नाही, याने नचा लोप केला खाली काय राहतो? आणि काय होतं? अनिर्वचनीय, म्हणजे ज्याच्याबद्दल काही निर्वचन म्हणजे बोलता येत नाही, बोलता येण्यासारखे नाही, सांगता येण्यासारखे नाही, हलू नये, चालू नये, सैरावैरा काही बोलू नये, असं तुमचं मत दिसतं. कोणत्या ख्यातीचं? अनिर्वचनीय ख्यातीचं. मग तो म्हणतो गुरुदेव, कारण निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे, आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही, ते त्याला काय म्हणायचं? अनिर्वचनीय. म्हणजे एकंदरीत तुम्हा वेदांती लोकांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. आणि मग ही अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय? कशाहून चांगली म्हणायचं? कारण त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी बोलता तरी आलं पाहिजे. बिचारे काही का म्हणा सर्व कार्यकारण अधिष्ठान सर्व असत किंवा सगळ्याचा आकार बुद्धी धरते तीच आत्मा आहे, किंवा वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो, किंवा रज्जू सर्परूपाने दिसतो, किंवा एका वेळा दोन ज्ञान एकत्र होऊन दिसतात. असे काही ना काही संगती सांगितली की नाही? बरं, सगळंच काय आहे? पंचमहाभूतच कार्य असल्यामुळे सगळंच सत्य आहे. काही ना काहीतरी बोलत होती, युक्तीला जुळत असेल, अनुभूतीला नाही, काही ना काही होतं. पण तुम्हाला बोला तो आम्ही म्हटले अनिर्वचनीय ख्याती म्हणतो. काय म्हटले? न निर्वचन, अनिर्वचन, ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही किंवा बोलण्यासारखं नाही, मग ती ख्याती चांगली ती काय? कशावरून चांगली? असं कोण बोलतो? हा शिष्य. गुरुदेव त्याला म्हणतात वाह, बरोबर आहे, तू हा शब्दाचा अर्थ केला. कोणत्या शब्दाचा? अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ केला. काय अर्थ केला? न निर्वचन, अनिर्वचन, म्हणजे ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही किंवा बोलता येण्यासारखे नाही. तू हा शाब्दिक अर्थ केला, हो की नाही? हो. म्हणजे शाब्दिक अर्थ केला म्हणजे कोणता अर्थ केला? फार झाला तर वाच्यार्थ केला.
त्यालाच अभिधेय अर्थ, त्यालाच मुख्य अर्थ आहे ना, त्याला शक्य अर्थ असं म्हणतात. म्हणजे हा शाब्दिक अर्थ केला. पण खरं सांगा, वेदांतातले हे सगळे शब्द शाब्दिक आहे पारिभाषिक आहे? पारिभाषिक आहे, नाही शाब्दिक नाही. काय आहे? पारिभाषिक शब्द आहे. मग त्या ठिकाणी तू व्याकरण दृष्टीने अर्थ केला, न लोपो नाही तत्पुरुष समास करून अर्थ केला. पण इथे व्याकरणाचा पाठ आहे का वेदांताचा पाठ आहे? वेदांताचा पाठ आहे. मग जिथे वेदांताचा पाठ असेल तर वेदांतामध्ये जे अर्थ असेल तेच अर्थ केले पाहिजे का व्याकरणातले अर्थ तिथे घुसडले पाहिजे? ज्या त्या शास्त्राची परिभाषा ठरलेली आहे ना. आता गुण शब्द लय गुणाचा गुण शब्द हो, हे आपले आमच्या निकम बाबाचे आपले जो वाक्य शिक्षण संस्थेचे बाबाची वाक्य आहे. गुण शब्द लय गुणाचा म्हणजे गुण शब्दाचे अनेक अर्थ होतात. गुण शब्द व्यवहारात वाटला फार गुणी आहे बरं का. फार गुणी आहे, संपलं ना. गुणी आहे म्हणलं तर अर्थ काय झाला? गुणवान. लय गुणी आहे, लगेच अर्थ बदलला की नाही. म्हणजे लय गुणाचा म्हणजे तिथं अवगुण अर्थ झाला. गुणी म्हणलं तर गुणवान अर्थ झाला. आणि गुण अदेंगुण व्याकरणातलं ऐकलं असेल ना. गुणाची व्याख्या काय केली आपल्याला मराठी व्याकरणमध्ये? अ ओ अर अल ह्याला काय म्हणतात? गुण म्हणतात ना. मग तिथे गुण शब्दाचा अर्थ काय आला? अ ओ अर, बरोबर की नाही? मग तिथे गुण शब्दाचा अर्थ अदेंगुण, अय ओ अर अल याला गुण म्हणतात. म्हणजे व्याकरणमध्ये गुण शब्द हा आहे. न्यायशास्त्रामध्ये गेलं तर गुण 24 आहे. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, राग, द्वेष, प्रयत्न, धर्माधर्म असे 24 गुण सांगितलेले आहे. वेदांतात गुण म्हणलं का तीन गुण आहे, सत्व, रज, तम. मग गुण शब्दाचे किती अर्थ झाले सांगा बरं? म्हणजे प्रत्येक शास्त्रानुसार त्याचा अर्थ वेगळा आहे की नाही. तसा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ तू शाब्दिक अर्थ केला, व्यवहारात अर्थ केला किंवा व्याकरण दृष्टीने केला. हा आमचा कोणता शब्द आहे? पारिभाषिक शब्द आहे. प्रत्येक शास्त्राची काय ठरलेली आहे? परिभाषा ठरली. मग त्या शब्दाचा अर्थ त्या शास्त्रात काय केला तोच अर्थ घेतला पाहिजे का दुसरा अर्थ घेतला पाहिजे? आहे ना. हा, असं बोला. कोणता अर्थ घेतला पाहिजे? पारिभाषिक अर्थ घेतला पाहिजे. म्हणजे त्या शास्त्रामध्ये त्या शब्दाचा जो अर्थ केलेला आहे तोच अर्थ घेतला पाहिजे. आणि दुसरा अर्थ तू घेतलेला आहे तो दुसरा अर्थ घेता कामा नाही, असं श्री गुरुदेव बोलतात. ठीक आहे, बोललं पाहिजे. बोलल्याच्या नंतर आपलं काय चुकतं हे आपल्याला कळतं आणि दुसऱ्या वेळेला आपण थोडं अनुसंधान ठेवून उत्तर देतो. बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, मग श्री गुरुदेव म्हणतात बघा, म्हणजे तो कोणता अर्थ केला? थोडक्यात वाच्य अर्थ केला, शब्द अर्थ केला किंवा व्याकरण दृष्टीने अर्थ केला. तो अर्थ बघा, शब्दाचे अनेक अर्थ असतात की नाही. वक्त्याचं तात्पर्य त्यावेळेला ज्या अर्थात आहे तोच अर्थ घेतला पाहिजे. गुरुदेव जेवायला बसलेत आहे ना, आणि एकदा प्रवासाला निघाले. गुरुदेव जेवायला बसले आणि गुरुदेवाने सांगितलं, बाळा म्हणले काय? सैंधव मान आहे, सैंधव घेऊन ये. तर तो लगेच घोडा सोडला, तबेलातला घेऊन आला. गुरुदेव म्हणले काय करतो? म्हणले गुरुदेव तू म्हणले सैंधव घेऊन ये. मग मी घेऊन आलो, कारण सैंधव शब्दाचा अर्थ घोडा सुद्धा आहे. तो घेऊन आला. गुरुदेव म्हणले अरे घोड्या, सैंधव शब्दाचा अर्थ मीठ. गुरुदेव मग त्यांनी मीठ आणून दिलं आणि मग काहीतरी उरकलं. गुरुदेवाला प्रवासाला जायचं होतं. गुरुदेव म्हटले अरे सैंधव मान आहे. मग त्यावेळेला तो मिठाचा डबा घेऊन आला. गुरुदेव म्हटले अरे वेड्या, सैंधव शब्दाचा अर्थ घोडा. म्हणजे गुरुदेव तुम्ही काय या बोटाची तुमकी या बोटावर फिरवता? जेवायला बसले मी घोडा घेऊन आलो, त्यावेळेला म्हणता सैंधव शब्दाचा अर्थ मीठ आहे. आणि आता प्रवासाला निघाला मी मीठ घेऊन आलो, तुम्ही म्हणता सैंधव शब्दाचा अर्थ घोडा आहे. अरे म्हटले बाबा, सैंधव शब्दाचा अर्थ अनेक आहे, घोडा मीठच नाही. सैंधव शब्दाचा अर्थ सिंधू नदी आहे. सैंधव शब्दाचा अर्थ सैंधव प्रांत, सिंधू प्रांत आहे. सैंधव शब्दाचा अर्थ सागर पण आहे. पण मग कोणत्या वेळेला काय अर्थ घ्यायचा, वक्त्याचा तात्पर्य जाणून अर्थ घ्यावा लागतो. तर त्याला म्हणून डॉक्टर बाबा काय म्हणत असतात, तात्पर्य पकडितव्यम. तात्पर्य पकडलं पाहिजे, तात्पर्य जाणलं पाहिजे. जर ते तात्पर्य जाणलं नाही तर अर्थाचा काय होतो? अनर्थ होतो. मी तुम्हाला विचारलं, सोनवणे महाराज मेलेलं कुत्र चालताना पाहिलं का? तुम्ही मला भोजने महाराज तुमचं काही डोक्या जागेवर राहिलेलं दिसत नाही, तुम्हाला येरवाड्याला पाठवलं पाहिजे. म्हणजे का मेलेलं कुत्र चालेल कसं? चालत असेल तर मेलं कसं? मी म्हटलं अहो तसं नाही महाराज. ते म्हणले मग कसं आहे? अहो तुम्ही येत होता, तिथे कुत्रं मरून पडलेलं होतं, ते तुम्ही चालताना पाहिलं का? म्हणजे मग असं बोला ना. पहिले कसं बोललो होतो? पहिले असंच बोललो होतो. तुम्ही काय जाणलं नाही? तात्पर्य जाणलं नाही आहे ना. मग तात्पर्य काय? मेलेलं कुत्रं चालताना पाहिलं का? चालत असेल तर मेलं कसं? मेलत असेल तर चाललं कसं? अहो चालताय तुम्ही आणि मरलेलं ते आहे, ते तुम्ही पाहिलं का? असं म्हणल्याच्या नंतर त्याचा अर्थ काय झाला? आता अर्थ कळाला की नाही? पहिल्या वक्ता तसंच बोललो होतं, पण त्यावेळेला तात्पर्य कळालं नाही. दुसऱ्या वाक्य सांगितल्याच्या नंतर तात्पर्य कळालं. म्हणजे तात्पर्य कळालं पाहिजे. आता बरेच जण मला एखादा म्हटला, महाराज म्हणले काय 11 वाजले हो? बरं काय म्हणतात ना गुरुदेव भाऊ आपण. आता तात्पर्य कळालं काय? त्याला 11 वाजले सांगायचे का? आहे की नाही? 11 वाजले म्हणजे आता थांबवा आहे ना. आम्हाला आता कितपर्यंत त्रास देणार तुम्ही आहे ना, असं त्याचा काय अर्थ आहे. डॉक्टर बाबा म्हणत असतात ते बिगारी लोक असतात, शेतकरी रोजंदाराने कामाला येतात आणि मग मालक त्यांच्याकडनं काम करून घेत असतो. ती दिवसभर ते काम करते. ते बिगारी लोक असे आहेत ना,
त्याच्या मागे सारखं टोचन लावून ठेवलं तर ते काम करतात, नाही तर मग ते दिवसभराचं काम म्हणजे 2 दिवसाचं काम 1 दिवसात ते करत नाही, मग त्याला काहीतरी ते मग तिथे जावं लागतं. पण मग दिवसभर त्यांनी यांच्या भीतीने बाबा ठीक आहे मालक एवढा कळकळीने म्हणतो आपण काम करू, त्यांनी इमानदारीने काम केलं. सूर्य पार अस्ताला गेला आणि तरी मालक सोडेना. ते म्हणतो मालक सूर्य अस्ताला गेला हो, मालक सूर्य अस्ताला गेला हो. मालक म्हटलं बरोबर, मग उचला हात झाला है ना असं म्हटलं. तर मालकाला ते काय कळालं नाही, त्याचं तात्पर्य कळालं नाही. तात्पर्य कळून घेतलं पाहिजे. मग तसे अनिर्वचनीय ख्यातीचं तू काय कर, पहिले अनिर्वचनीय शब्दाचं तात्पर्य जाणून घे, म्हणजे आमचा अनिर्वचनीय शब्द काय वाटणार नाही, छान मिथ्या वाटणार नाही, किंवा तुम्हाला काहीच बोलता येत नाही असं वाटणार नाही, किंवा आमचा अनिर्वचनीय शब्द तुला चमत्कारिक वाटणार नाही. मग तो म्हटलं ठीक आहे, ते अनिर्वचनीय शब्दाचं नेमकं तात्पर्य काय ते तरी सांगा. तर गुरुदेव म्हटले थोडासा विचार कर. तो म्हटला आता मी विचार केला तर तुम्हाला कशाला विचारलं असतं. नाही म्हटले तरी पण एकदा विचार कर, नाहीच तुझ्या विचार करून लक्षात आलं तर सकाळी उद्या 7 ते 8 तुला नक्की सांगतो, असं गुरुदेव त्याला बोललेत. आपण ते काय बोललेत गुरुदेव पाहू उद्याच्याला. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.